समाजकारणामध्ये आमच्या घराला खूप आवड आहे। शिट्टी नक्की 100% वाजणार आमची शिट्टी वाजणार, गुलाल हा आमचाच असणार। नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची जी रणधुमाळी आहे ती चांगली स्थापलेली असताना प्रचाराचा आता उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे। प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मग या प्रचारादरम्यान उमेदवार नेमकं कोणते विजन घेऊन लोकांच्या समोर जातात, नेमकं लोकांच्या समोर जाऊन आपलं काय विजन ते मांडतात, कशा पद्धतीने लोकांच्याकडे कुठल्या मुद्द्यावरती ते मताची मागणी करतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मी सध्या आता आहे या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातील जे राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या सीमा म्हैसाळे आपल्यासोबत आहेत। ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं काय त्यांचं कामाचं विजन असेल किंवा लोकांच्यापर्यंत कुठला मुद्दा घेऊन ते पोहोचतात आणि मग विजयाची खात्री कितपत असणार आहे, कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळते, आपण राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या उमेदवार सीमा म्हैसाळे यांच्याकडून जाणून घेऊया। काही स्वागत आहे आपल्या केके न्यूज मध्ये। पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि मग 10 ते 12 दिवसापासून आपण प्रचारासाठी बाहेर पडलेला आहात। लोकांच्या गाठी भेटी घेत आहात, घर टू घर जाऊन आपण लोकांना आपलं विजन सांगत आहात। काय या अर्जुनवाड पंचायत समितीमध्ये म्हणायला गेलं तर 6 ते 7 गाव आहेत। या 6 ते 7 गावाच्या लोकांसाठी नेमकं तुमचं विजन जे आहे ते कोणते विजन घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जात आहे? नमस्कार, मी 6 ते 7 8 दिवस झालं फिरत आहे। त्या गावातून प्रचंड प्रतिसाद मला मिळत आहे आणि एक विजन घेऊन म्हणजे जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोलदादा चव्हाण आणि मी अर्जुनवाड पंचायत समितीमध्ये मी स्वतः आम्ही दोघांनी एक मॉडेल मतदारसंघ बनवणार आहे आणि ते एक विजन घेऊन आणि एक म्हणजे या मतदारसंघातील जो काही निधी मिळेल तो त्या मतदारसंघामध्ये आम्ही पुरवला जाईल। तसेच ज्या महिलांचं सक्षमीकरण असू दे किंवा महिलांना खुले व्यासपीठ असू दे, ज्या मुलींच्या शिक्षणाच्या सोयी, आपलं हायस्कूल प्राथमिक शिक्षक यांना प्राधान्य देणार आम्ही। MPSC UPSCमध्ये जे विद्यार्थी येतील गुणवंत यादीत येतील त्यांचा सत्कार केला जाईल। तसेच दिव्यांगांचे मदत केली जाईल। आरोग्याचे शिबिर असतात ते सुद्धा राबवले जातील आपल्या मतदारसंघामध्ये सगळीकडे। म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं एक उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा अर्जुनवाड मतदार असेल, तुम्ही आणि तुमचे सहकारी मॉडेल बनवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही लोकांच्या समोर हा मुद्दा घेऊन जातात। आणि मग म्हणायला गेलं तर राष्ट्रीय शाहू विकास आघाडीतून तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे। डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे आणि मग तुमच्या म्हैसाळे कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर एक प्रतिष्ठा या कुटुंबाला अर्जुनवाडमध्ये आहे। सामाजिक कार्य म्हैसाळे कुटुंबाचं चांगलं आहे, अशी चर्चा आता जन्माचा दिसून येते। काय सांगाल म्हैसाळे कुटुंबाच्याबद्दल? म्हैसाळे कुटुंबामध्ये सांगायचं म्हणजे माझे सासरे ते शिक्षक होते, त्यांना समाजकारणाची खूप आवड आहे। ते म्हणजे जरी ते 40-45 वर्ष बाहेर गावी होते तरी सुद्धा ते समाजाची सेवा, आपला गाव सोडून म्हणजे बाहेरच्या गावातही सुद्धा त्यांनी समाजकार्य केलं। तसेच माझे वडील बंधू शिवाजी म्हैसाळे अण्णा ते सुद्धा म्हणजे समाजकार्यामध्ये जे कोणी रात्री अपरात्री बोलू देत तिथं ते सगळीकडे पोहोचतात। ते समाजकार्यामध्ये आमच्या घराला खूप आवड आहे। याचा काय आता उपयोग या राजकारणामध्ये होणार का आता निवडणूक? हो, होणार की, नक्कीच होणार की। आम्ही सर्वतोपरी मदत करणार, आमचं घर सर्व कुटुंब आमचं सर्वतोपरी मदत करणार आम्ही सगळ्या। आता हा सगळा तुम्ही जो तुमच्या पाठीमागे असणारा विकास कामांचा असेल किंवा यड्रावकर गटाची जी ताकद असेल घेऊन तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचताय, मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? मतदारांचा प्रतिसाद म्हणजे चांगला मिळत आहे, आम्हाला प्रचंड चांगला मिळत आहे। मतदार सांगतात की म्हणजे तुमचं जे काम आहे म्हणजे आमच्या दिरांचं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, नेटवर्क त्यांचं चांगलं आहे। त्याच्यामुळे आम्ही सुद्धा परत आणि त्याच्यात भर घालून आम्ही हा म्हणजे कारभार म्हणजे वारसा हा आम्ही पुढे नेऊ। आता तुम्ही म्हणालात की झालेली कामाने पुन्हा जे काही आम्ही विकास कामं करणार आहेत तुमचा विकास काम असेल किंवा तुमच्या कुटुंबाचा वारसा ड्रायव्हर गटाचं जे काम आहे ते घेऊन तुम्ही पुढे जाऊ असं म्हणालात। विरोधक सुद्धा आहेत, तिरंगी लढत आहे। तुमची राष्ट्रीय शाहू विकास आघाडी आहे, विरोधामध्ये भाजप आहे, महाविकास आघाडी आहे। त्या विरोधकांचं आव्हान कितपत असणार आहे तुम्हाला निवडणुकीमध्ये? जास्त असं म्हणजे हे करणार नाही, तरी आम्ही आहे तसं आमचा वारसा आम्ही पुढे नेऊ। विरोधकांच्या वरती काय बोलणार नाही, काही आम्ही बोलू शकत नाही। मग तुमची जी शिट्टी जी आहे शिट्टी वाजणार का? शिट्टी नक्की 100% वाजणार आमची शिट्टी वाजणार, गुलाल हा आमचाच असणार, गुलाल तुमचा असणार, यड्रावकर गटांचाच असणार आमचा। ह्या होत्या आपल्याशी संवाद साधलेल्या अर्जुनवाड पंचायत समितीचे उमेदवार सीमा म्हैसाळे। विकास कामाच्या जोरावरती असेल, यड्रावकरांनी केलेली विकास कामं असतील किंवा यांचं जे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद जो रोल मॉडेल बनवण्याचं उद्दिष्ट आहे आणि याच्या जोरावरती मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि निश्चितच नक्की गुलाल हा राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचा असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन लाहूसह मी कुणाल, केके न्यूज, शिरूर।